90,700 रुपयाची जी रक्कम आहे हे मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे। पुढे बाकीचे जे काही ATM त्याचेकडे वेगवेगळे मिळाले आहे, तर संबंधित बँकेबरोबर आमचा जे आहे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, त्याच्याबरोबर तपासणी चालू आहे। म्हणून पुढे पण त्यामधून काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता नकारता येत नाही। या कारवाईसाठी ACP विश्रामबाग, पवार मॅडम, गोडके साहेब आणि DB टीम, मनोज बरुरे आणि त्याचे विशेष कामगिरी करणारे अंमलदार, त्याचा मी खूप अभिनंदन करतो। आणि नागरिकाला आव्हान आहे की इच्छित एक ही आहे की सध्यापर्यंत त्यांनी 21 जे सिनियर सिटीजन आहेत त्याची असे प्रकारची फसवणूक केलेली आहे। हे सर्व सिनियर सिटीजन पेन्शनर्स आहे आणि तो पर्टिक्युलर त्याचा मोठा सोप्रांडाई होता की पेन्शन घेणारे जे सिनियर सिटीजन पेन्शनचे पैसे त्या तारखेदरम्यान घेण्यासाठी ATM आहे त्यांना तो टार्गेट करत होता। नागरिकाला आव्हान आहे सिनियर सिटीजन्सला, कृपा करून जर आपल्याला माहीत नसेल ATM बद्दल तर आपले ओळखीचे कोणी घराचे माणसाला सोबत घेऊन जायचे किंवा बँकेचा कोणी जवळचा तो माणूस असेल त्याची मदत घ्यायची आणि ओळखीबाबत कुठल्याही प्रकारचा विश्वास न दाखवता त्याची फसवणूकमध्ये जायच्या नाही। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठिकाणी त्याची जाऊन तपासणी केली तर कन्फर्म झाला की हा तोच माणूस होता। हा मैसूर कर्नाटक राज्याचा राहणारा राजू प्रल्हाद कुलकर्णी, 54 वर्षे त्याची वय आहे। हा माणसाकडून 166 वेगवेगळ्या बँकेचे ATM कार्ड हस्तगत करण्यात आलेले आहे आणि याच कारवाई दरम्यान एकूण 16 गुन्हे सध्यापर्यंत उघड झालेले आहेत। त्यामध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशनचे 5 गुन्हे, सहकारनगर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, बिब्बेवाडी पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, सिंगड रोडचा 1 गुन्हा, कोथरूड, विश्रांतवाडी, आळंदी, भोसरी, पिंपरी चिंचवड, लष्कर, भारती विद्यापीठ आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सुद्धा 1 गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहेत। एकूण सध्यापर्यंत 17,92,900 रुपयाच्या त्यांनी पैसे काढल्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। 2 फरवरी 2025 रोजी विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत एक घटना घडली आणि त्यामध्ये एक सिनियर सिटीजन बँक ऑफ महाराष्ट्राचा नवी पेठेत जे शाखा आहे त्या ठिकाणी त्याची पेन्शनचे पैसे काढण्यासाठी आले होते ATM या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एक अनोळखी सम त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्या अनोळखी इसमाने त्यांना सांगितलं की मी तुमची मदत करतो पैसे काढण्यासाठी आणि त्याचा ATM कार्ड आपल्या हातात घेतला। ATM कार्डचा पिन विचारला आणि त्याच मोमेंटमध्ये त्यांनी ते ATM कार्ड त्याच सारखा चेंज केला आणि दुसरा ATM कार्ड त्या बँकेची मशीन ATM मध्ये टाकला आणि ज्यावेळी पैसे आले नाही त्यावेळी त्यांनी त्या सिनियर सिटीजनला सांगितले की ही जे तुमचा काहीतरी ATM कार्डची टेक्निकल अडचण आहे, तुम्ही बँकेला जाऊन विचारा। तर त्यांनी काय केला की ती चुकीचा जे डुप्लिकेट ATM कार्ड होता ते त्या ज्येष्ठ नागरिकाला दिला आणि स्वतःहून त्याचा ओरिजिनल ATM कार्ड घेऊन बाहेर गेला। दुसऱ्या ATM मधून जाऊन त्यांनी 22,000 रुपये रक्कम काढली आणि नंतर वेळोवेळी त्याच अकाउंटमधून त्यांनी 1,05,000 रुपयाची रक्कम जी आहे त्या ATM कार्डमधून काढली। हा गुन्हा त्याच दिवशी दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनची जे आमची टीम आहे ACP विश्रामबाग भोंबरे साहेब त्याचे मार्गदर्शनाखाली आणि पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार मॅडम आणि तिथले क्राईम PI गोडके साहेब त्याचे मार्गदर्शनाखाली DBचे अधिकारी मनोज बरुरे
आणि त्याची टीमने त्या आरोपीचा शोध घेणे चालू केले आणि ह्या टीममध्ये विशेष करून 2 अंमलदार मयूर भोसले आणि आशिष खरात हा दोघांनी तांत्रिक विश्लेषण करून CCTV आणि गोपनीय माहिती काढून त्या जो आरोपी होता त्याचा शोध लावला आणि त्याला ताब्यात घेतला, त्याची झडती घेतली